मनोज कुमार प्रकाश तम्मेवार, राहणार दमाननगर, ब्लॉक नंबर 25, शिवानंद महाराज मठाजवळ राहतो आहे. संभाजी शाळेत संभाजीराव शिंदे विद्या मंदिर मोरारजी पेठ येथे माझा मुलगा शिकत आहे. गेले 12 वर्ष झालं तो शाळेत शिकत आहे. पण आता सध्या तो 10वीला आहे. पहिल्यांदा त्याला नेवाला वाचायला येतं म्हणून 2 वर्ष मी 3रीतून 1लीला घातले. 5वीला गेला तरीसुद्धा मी तक्रार शिक्षकांकडे केली की मुलाला वाचायला येत नाही राहणार, तो पुढल्या वर्षी शिकल असे करत करत माझ्या मुलाला 10वीपर्यंत त्यांनी 50 ते 65% मार्कावर ढकल पास करत आलेले आहेत. वेळोवेळी तक्रार करूनसुद्धा की मुलगा पास होईल, शिकल म्हणून माझ्या मुलाच्या तोंडात आणि आमच्या तोंडात माती फेकलेली आहे या शाळेतल्या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी. आणि सगळ्या मुख्याध्यापकांना तक्रार करून थकलो. आणि वरनं म्हणतात की तुम्ही पालक लोक लक्ष नाही दिल्यामुळे तुमचा विद्यार्थी शिकलेला नाही आणि आमच्यावरच खापर पडतात. तर आम्हाला जर वेळ मिळत असेल, आम्ही 16 घंटे काम करतो, मोलमजुरी करतो आणि आमच्या पोरांचं शिक्षण करतो आहे. त्यांनी म्हणतात की तुम्ही शिकवलं नसल्यामुळे पोरगा शिकला नाही. पण आम्हाला जर शिकवायचं असेल तर मग तुमची शाळा कशाला उघडली? मग शासनाकडनं तुम्ही अनुदान घेता कशाला? आणि हे अनुदान खातं कोण? ह्या सर्व गोष्टीवर कारवाई व्हावी. आणि ज्या ज्या शिक्षकांनी माझ्या मुलाचं आयुष्यात वाटोळं केलेलं आहे त्या सर्व शिक्षकांवर त्यांचे पगारी बंद व्हायला पाहिजे आणि शाळेचं रजिस्ट्रेशन पूर्ण कॅन्सल व्हायला पाहिजे. आणि ते मुख्याध्यापक आडमोड बोलतात, तुम्हाला काय करायचं ते कारवाई करा, आमच्या इथं काही बोलू नका आणि आमच्या शाळेची नावाची बदनामी करू नका. आमच्या मुलाला तुम्ही शिकवलंच नाही तर नावाची बदनामी करायचा संबंध येतो. आमच्या नावाची बदनामी तुम्ही केलेली आहे, आमच्या पोराचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे तुम्ही. मी आज एक पालक म्हणून या संभाजी शाळेची बदनामी करत नाही, तर संभाजी शाळेनं आमच्या पोराचं आणि आमच्या घराण्याचं वाटोळं केलेलं आहे. या शासनाने या पूर्ण शाळेचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करावे आणि शाळेतली सर्व शिक्षकांना काढून टाकावे आणि त्यांचे पगार आणि पेन्शन बंद करावे. आता पण ज्या ज्या शिक्षकांनी शिकवलेले आहे आणि जे जे मुख्याध्यापक होते 12 वर्ष त्या मुख्याध्यापकावर शिक्षकांवर कारवाई करावी.